तूची अनाथाचा दाता, दुःख मोह नासावया चिंता, शरण आलो तुझा आता, तारी कृपावंता माय बापा. संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसर न पडावा, हाची भाव माझी या जीवा, पुरवी देवा मनोरथ. मज भाव प्रेमदी प्रीती, गुणनाम वर्णावया स्तुती, विघ्ना सोडवनी हाती, विनंती माझी परिसावी हे. अनेक काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य चाडधने, साकडे न पडे तुझ जेणे, दुजे भक्ती वीण माय बापा. जोडोनी कर पायी ठेवितो माथा, तुका विनवी पंढरीनाथा, रंगी ओढवावी रंगकथा, पुरवी मनोरथा माय बापा. संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसर न पडावा, हाची भाव माझी या जीवा, पुरवी देवा मनोरथ. संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून देवाच्या समोर मी शरण का आलो याचं स्पष्टीकरण करून तुकोबाराय देवाच्या समोर देवाची प्रार्थना करतात, मागणी करतात. देवाकडे प्रार्थना करणारा हा अभंग आहे. पण प्रार्थना करत असताना तुकोबारायांनी देवा मी तुला शरण का आलो याचा खुलासा केलेला आहे. का तुकोबाराय देवाला शरण गेले? तुकोबाराय म्हणतात देवा या जगामध्ये शरण जाण्याला योग्य जे अनाथ आहेत अशा अनाथाचा दाता फक्त तूच आहेस. तूची अनाथाचा दाता, शरण जाण्याला योग्य तू आहेस. का तूच योग्य आहेस? कारण तू अनाथाचा दाता आहेस. आणि म्हणून मी पुराणाकडून संतांकडून हे ऐकलं की तू अनाथाचा दाता आहे, म्हणून मी तुला शरण आलो. का शरण आलो माहितीये? दुःख मोह नासावया चिंता, आता तुझं शरण आलो. माझं दुःख, माझ्या ठिकाणी असलेला मोह, माझ्या ठिकाणी असणारी चिंता ही नष्ट करण्याकरता मी तुला शरण आलो. दुःखी सगळेच आहे, आपणही दुःखी आहोत. पण आपण दुःख घालवण्याकरता देवाची शरणागती न करता आपण संसारातले उपाय करत बसतो. आणि दुःखाची निवृत्ती ही दुसऱ्या उपायाने होतच नाही. या दुःखाला जर कायमचं घालवायचं असेल, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती जर करायची असेल तर भगवत शरणागती शिवाय दुसरा पर्याय नाही. संसारामध्ये अनेक प्रकारची दुःख आहेत. रोगाची दुःख आहेत, जन्माचं दुःख आहे, मृत्यूचं दुःख आहे, बालपणाचं दुःख आहे, एखाद्या भूताने झडपलं त्याचं दुःख आहे, शत्रूपासून दुःख होतं. असे अनेक 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 दुःख आहेत. अनेक प्रकारच्या दुःखाने जीव हे अतिशय पिडून गेलेले दुःखी आहेत सगळे. आणि हे दुःख घालवण्याकरता प्रत्येक जण प्रयत्नशील आहे. कारण दुःख हे प्रत्येकाला नको वाटतं. कारण दुःख आपल्याला असावं, दुःख आपल्याला व्हावं अशी अपेक्षा करणाऱ्या जगामध्ये कोणी आहे? आहे कोणी असा? कोणीही नाही. कोणालाच वाटत नाही की आपल्याला दुःख असावं, दुःखाने आपल्याकडे यावं असं कोणालाच वाटत नाही. कोणालाच वाटत नाही. पण दुःख मात्र येतं.
दुःखाची अपेक्षा कोणी करत नाही तरी दुःख येतं. कसं काय येतं दुःख? कारण त्याला आपण सुख समजून घेतो अगोदर. आहे दुःख, पण त्याला आपण सुख समजलं आणि त्यामुळे त्याला आपण स्वीकारतो. जवळ आल्यावर मग कळतं हे दुःख आहे म्हणून. तसं दुःख आणि सुख एकाच आईची पोरं आहे ती. भाऊ भाऊच आहेत. मोठं सुख आहे आणि लहान दुःख आहे. पण सुखाची सगळीच अपेक्षा करतात, दुःखाला कोणी नकोच म्हणतं. सुख आलं की सगळे या 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 महाराज, या महाराज, या महाराज. कुणीही लगेच स्वागत करतं, कुणीही त्यांचा स्वीकार करतं सुखाचा. आणि दुःख घराच्या बाहेर निघालं की अरे आलं दुःख म्हणलं की सगळे आपले आपले दरवाजे लावते. दुःख यावं असं कुणाला वाटतच नाही. कोणीच त्याचा स्वीकार करेना. ते गेलं घडत आईकडं. ते म्हणे आई, दादालाही तूच जन्म दिला, जन्मालाही तूच जन्म दिलास, पण मला असं का केलंस तू? माझा कुणीच स्वीकार करीत नाही. दादा तर सगळे बोलावतात, मला कुणीच बोलावत नाही. असं वाईट वाटलं तिला. मग ज्या वेळेला ते सुख आलं घरी, त्या सुखाला आईनं जवळ बोलवून घेतलं. हे सुखा इकडे. काय? अरे हे दुःख सुद्धा तुझाच भाऊ आहे ना, मग काय करू आई? अरे त्याला कोणी स्वीकारितच नाही, त्याला कोणी बोलवितच नाही. त्यांना सांगितलं ती आहेच तसं, जिथं जावं तिथं बॉम्बा बॉम्ब. कशाला त्याला कोणी बोलवीन? नाही तसं नाही. अरे भाऊ आहे तुझा लहान भाऊ आहे. मग काय करू लहान भाऊ आहे तर? अरे फक्त एक काम कर. आता त्याचा स्वभाव तर तसा तुला माहितीच आहे, तर ते काय स्वभाव जात नाही. पण फक्त तुझ्या अंगावरचे कपडे त्याला घालायला दे आणि त्याचे कपडे तू घाल. हा तेवढं करीन वा, तेवढं करू शकतो मी. आणि मग आईनं सांगितल्यामुळं त्या सुखाने त्याचे कपडे काढले आणि कुणाला दिले? दुःखाला दिले. आणि दुःखाचे कपडे कोणी घातले? सुखाने घातले. आणि निघाले दोघं जण बाहेर. आता लोकांनी फक्त ते कपडेच पाहायला लागले. आतलं कोण बघत आहे? वरून कपडे दिसते नुसते, वरची चमकच बघते लोक. ते सुखाने दुःखाचे कपडे घातले आणि ते सुख आलं की लोकांना वाटायचं दुःख आलं म्हणून सगळे दरवाजे लावायला लागले. भगवंताची भक्ती, भगवंताचं नामस्मरण, कथा, योग, याग, तीर्थयात्रा, जप, तप, अनुष्ठान, व्रत, हे सगळं हे काय आहे? लोकांना वाटतं अबो किती दुःख आहे. अरे ते सुख आहे. सुख भगवंताच्या नामस्मरणाने सुख प्राप्त होणार आहे, पण वरून ते दुःख दिसतंय. आणि विषयाचा भोग, विषय हे दुःख रूप आहे. पण त्यानं सुखाचे कपडे घातल्यामुळे लोकांना ते सुखरूप वाटायला लागतात. सुखरूप. आणि ते सुखरूप वाटले की या 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 लगेच सगळे विषयाचा स्वीकार करतात. संसारातले सगळे विषय गोळा करतात, मिळवतात. आणि जवळ विषय आले की त्याच्यात सुख नाही. मग नुसती काय आग आहे, आग. दुःख. सगळ्यांच्या गळ्यात दुःख पडतं. सगळे दुःखी आहेत. कशानं दुःखी आहेत. फक्त प्रतिकूल विषय भेटल्यावर दुःख आहे असं नाही. दुःखाचे वेगवेगळे प्रकार आहेत. दुःखाचे तसे शास्त्रामध्ये 3 प्रकार सांगितलेले आहेत. आध्यात्मिक दुःख, अधिभौतिक दुःख, अधिदैविक दुःख. आणि मग हे दुःख जर घालवायचं असेल आणि ते कायमचं जर घालवायचं असेल तर देवाला शरण जावं लागेल. देवाच्या शरणागतीशिवाय दुःख जात नाही. आपण दुःख घालवण्याचा प्रयत्न करतो, दुःख जातही, पण कायमचं नाही जात. दुःख जर कायमचंच घालवायचं असेल तर देवाला शरण जावं लागेल. दुःख घालवण्याचे 2 प्रकार, तात्पुरतं घालवणं आणि कायमचं घालवणं. तात्पुरतं घालवलं ते तेवढ्या पुरतं जातं, पुन्हा येतं ते त्या लापट जावयासारखं. लापट जावय माहितीये ना? ते एक लापट जावय लोचट. आता ते एक जावई काम करायचं जीवा येतं त्याच्या.
गेला सासरवाडीला जाऊन राहिला. मग आता सासरवाडीला गेल्याच्या नंतर मग जावई आल्यानंतर तिथं चांगला पाहुणचार करतात आणि जावायचा पाहुणचार चांगलाच असतो. मग गेल्या गेल्या पाहुणचार चांगला केला, त्याला वाटलं आपल्या तिकडच्या पेक्षा इथं लय बरं आहे, कारण इथं काही कामही नाही आणि खायची किती मजा आणि सगळे लोक पुन्हा किती प्रेमाने बोलतात. त्याला वाटलं किती बरं आहे इथं. आणि तिकडं त्याच्या घरी ते काम करीत नसल्यामुळं शाळा शिकलं नाही, दुकान चालवायची अक्कल नाही, कुठला काही धंदा करता येत नाही, शेती करायची जीवावर येते, असं काहीच करत नव्हतं. आई तर कोण देईन खायला, सगळे हाड 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 करीत त्याची. घरामध्ये जर ते काय करीत असेल, काय कमवीत असेल तर लोक नीट बोलतात, बरं बोलतात, नाही तर कुत्र्याची त्याची सारखी स्थिती. आणि ते हाड 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 करायचे सगळे घरामध्ये. पण सासरवाडीला गेल्यानंतर त्याची किती मजा झाली, वाटलं इथं बरं आहे बा, आता तिकडे जाणंच नको. म्हणून एक दिवस राहिला. मग दुसऱ्या दिवशी म्हणले पाहुणे थांबून घेतला, राहा ना इथंच, 1-2 दिवस राहा. अजून राहिला. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, बरेच दिवस असं 4-5 दिवस राहिले. पण त्यो मग नंतर पाहुण्यांनी राहामध्ये सोडून दिलं, पण तो काही जायचं नावच काढीना. महिनाभर राहिला हो. किती दिवस, आता महिना, आता जरी पाहुणा असला आणि जावई असला तरी घरी कोण जावायला ठेवून घेईन गो. जावाई जड होतो. कितीही चांगला जावाई असला, गोरा गोमटा असला, तरुण असला, कसाही असला, पण जावाई दुसऱ्याच आहे ना. तो आपल्या घरचा व्यक्ती थोडा आहे. तो जे आपलं असतं ते जड होत नाही, बाहेरचं दुसऱ्याचं जड होत असतं. कधी जाईन ते, आता कुणी म्हणाल ते जा असं म्हणायलाच कोणी तयार होईना. मग शेवटी ती सासू आणि सासरे जे होते की नाही, ती सासू म्हणजे तुम्ही म्हणा की जावायला, आम्ही कसं काय म्हणू, तू म्हण ना. कोणी काय म्हणेना, पण मग त्यांनी असं तोंडाने तर म्हणायचं नाही, पण जावाई बुवा गेले पाहिजे अशी आपण कृती करू म्हणे. जावाई रामलाय कशामुळे येतं, त्यांच्याही लक्षात आलं की त्याला काम करायचं जीवावर येतं आणि इथं पाहुण्याच्या घरी चांगलं चांगलं दररोज खायला भेटतं आयतं, त्याच्यामुळं रामला येतं. असं कर, उद्या आजपासून तू हे स्वयंपाकच चांगला करायचा. पिठलं भाकर, पिठलं भाकर केली. त्याच्या अगोदर पुरणपोळी केली. पुरणपोळी केली की समजा पाहुण्याने आता पुरणपोळी केली म्हणजे आता निघायचंय. कारण पुरणपोळी पाहुणे जे करतात ते कशासाठी, वाटा लावायसाठीच. पुरणपोळी केली पण तरी तो काय निघाच ना, पायच काढे ना. पण पिठलं भाकर केलं, पिठलं भाकर केलं तरी तो काय हा नाव घ्यायला निघायचं. हे बघ असं कर, पिठलंच करायचं दररोज, पण त्यात एखाद्या दिवशी तिखट तरी जास्त टाकायचं, नाही तर मीठ तरी टाकायचं नाही. असं दररोज काही ना काहीतरी ती भाजी बिघडून टाकायची. त्याचं इथं मनच नाही लागलं पाहिजे ते त्याला बेचव खाल्ल्यामुळं. तसं करून पाहिलं पण तरी ते काही नाव काढी ना, निघायचं. एक दिवशी दोघांनी नाटक केलं. काय नाटक केलं? नाटक असं केलं, भांडणाचं नाटक केलं. म्हणजे खरोखर भांडण नाही केले, नाटक केलं. पूर्वी असे काही बल्ब नव्हते, दिवे होते, दिवे चिमण्या लावायचे असे. हे बघ म्हणे, आपण संध्याकाळी आहे ना जेवायला बसलो किती जावाय बसणार जेवायला माझ्या बरोबर, आणि जेवायला आम्हाला वाढायचं ना, आम्ही जेवायला सुरू केलं की अशी तुझ्या हाताने तुझी दिवा विजवून टाकायचा. आणि तू दिवा विजवला की मग मी तुला मारीन. मारीन म्हणजे फक्त मारल्यासारखं करीन, तू फक्त आरडायचं. आणि मग असं 1-2 दिवस त्याच्यासमोर भांडणं केले की ती मग पाहुणा इथं काय इथं राहणार नाही, निघून जाईन कंटाळून. असं वाटलं म्हणजे दोघांनी असं लगेच तिथे जेवायला बसले. रात्रीच्या वेळेला तिनं तो दिवा विजवून टाकला आणि ह्यानं लगेच ती दिवा कसं काय विजला किंवा हे पिठलं असं कसं काय खरड झालं म्हणून त्यांनी धरलं तिला. दोन्ही हात धरले. असं जवळ काहीतरी लाकूड बिकूड होतं, लाकूड घेतलं असं, आणि अंधारात काही दिसतच नव्हतं. असं मोठ्याने बोलायचा, शिवी द्यायचा, तुझ्या आईनं तुला असं शिकवलं का, अशीच भाजी करत असतात का. आणि असा
दणकन दणका मारायचा. पण दणका कुठं मारायचा? खाली जमिनीवरच मारायचा. आणि जमिनीवर दणका लागला की अगं मायो म्हणून अगायो करून असं ओरडायचं. आता त्यांनी आपले पाहुणे ना ते दोघांचं भाऊ सोडावं सोडावं सोडा म्हणजे सोडवण्याकरता मध्ये गेला. आता मध्ये सोडायला आल्यानंतर तुम्ही सोडावं पाहुणं, हिला अशी सवय आहे म्हणून त्याला 2-4 दणके मारले. पाहुण्याला दणके मारले मध्ये आला तर. दणके खाल्ल्यानंतर मग त्याने दिलं सोडून, तुम्ही चलते मध्ये भांडणं. मग त्याने मी जातो म्हणलं आता गाव सोडून, मी आता माझ्या गावाला म्हणून असं गेला निघून गेला. निघून गेल्यानंतर यांना खूप आनंद झाला. कोणाला? त्या सासू सासऱ्यांना खूप आनंद झाला. खूप आनंद झाला. आनंदामध्ये लगेच त्यानं ती मागायची तिथला खाडी टाकून दिली. तिने लगेच दिवा लावला आणि 2 जण जेवायला बसले. आणि मग जेवायला बसल्यावर मग दोघांची चर्चा सुरू झाली. दोघं लागले हसायला मोठ्या मोठ्यानी. ते म्हणे मी कसं तुला मागायचं नाटक केलं. मग ती म्हणली मी कसं लढायचं नाटक केलं. तू गेलाच नव्हता, सदाबाई पाहत होता. तो लगेच मध्ये आला म्हणला मी सुद्धा कसं जायचं नाटक केलं. म्हणजे एवढं अंधारामध्ये फटके खाऊन सुद्धा तो पाहुणा गेला नाही. फक्त गेल्यासारखं केलं त्यानं. फक्त काय केलं? गेल्यासारखं केलं, गेला नाही. तस भगवत शरणागती वाचून आपण जर दुःख घालवण्याचा प्रयत्न केला तर ते दुःख फक्त गेल्यासारखं करतं, पुन्हा येतं. ते गेलं 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 म्हणून तर पुढे येतं वेगळ्या रूपाने. जात नाही, कायमचं जात नाही. कायमचं जात नाही, तात्पुरतं जातं. आणि मग त्या तात्पुरत्या जाण्याला शास्त्रामध्ये काय म्हणतात? लयरूप निवृत्ती म्हणतात. लयरूप निवृत्ती. आणि कायमची जी निवृत्ती असते यद्गत्वा न निवर्तन्ते, एकदा ते गेलं की पुन्हा ते परत येत नाही, असं जे जाणं आहे त्याला काय म्हणायचं? आत्यंतिक निवृत्ती. लयरूप निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती. ताप आला, दवाखान्यात गेला, घेतल्या गोळ्या, गेला ताप. गेलं की नाही तापेचं दुःख? सर्दी झाली, घेतल्या गोळ्या, गेली सर्दी. गेली का नाही सर्दी? दुःख गेलं की नाही? पण कायमचं गेलं का? पुन्हा बाहेर गेला, पावसात भिजला की पुन्हा सर्दी आहेच, पुन्हा बल्ब लागत येते लागत येते. कायमचं दुःख जात नाही. कायमचं दुःख घालवायचं असेल तर त्याच्याकरता भगवत शरणागती, देवाला शरण गेलं पाहिजे. देवाला शरण गेलं पाहिजे. तात्पुरती निवृत्ती म्हणजे तेवढ्या पुरती. कायमची निवृत्ती म्हणजे पुन्हा ती एकदा नष्ट झाली की पुन्हा ती उत्पन्नच होत नाही, पुन्हा येतच नाही. दुःख मनुष्याला जावं जे वाटतं ते कायमचं जावं वाटतं. म्हणजे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी वाटते. पण ती आत्यंतिक निवृत्ती होण्यासाठी देवाला शरण गेलं पाहिजे. देवाला. लौकिक उपायाने दुःख जात नाही असं नाही, जातं. पण ते त्या दुःखाची लयरूप निवृत्ती होते, आत्यंतिक निवृत्ती नाही होत. आत्यंतिक निवृत्ती त्या निवृत्तीला म्हणतात की कारणासह कार्याची जी निवृत्ती तिला काय म्हणतात? आत्यंतिक निवृत्ती. आणि कारण तसंच राहता फक्त कार्याची झालेली निवृत्ती त्याला काय म्हणतात? लयरूप निवृत्ती. जसं दाढी आली म्हणून दाढीच नाता नष्ट करतो म्हणला आणि त्यानं काय केलं? घेतला वस्तार आणि फिरविला, गेली दाढी. आता दाढी गेली, संपली दाढी, नष्ट झाली. पण कायमची नष्ट झाली का? नाही. 4 दिवसामध्ये अजून खुरट दिसतात. तेवढ्या पुरती गेली ती, कायमची नाही गेली. पण एकाने औषध आणलं ते लावलं ते कायमचं जळून गेलं बुडापासून, ती कायमची झाली निवृत्ती, पुन्हा दाढीच येत नाही. अशी आत्यंतिक निवृत्ती आणि लयरूप निवृत्ती अशी दोन. दुःख कायमचं घालवायचं असेल, दुःख नावाची वस्तूच आपल्या जीवनामध्ये ठेवायची नसेल तर त्याच्याकरता त्या दुःखाचं जे कारण आहे ते कारण घालवलं पाहिजे आणि त्याच्याकरता देवाला शरण गेलं पाहिजे.
काय आहे दुःखाचं कारण? दुःखाचं कारण आहे मोह. दुःखाची कारण आहे चिंता. चिंता आणि मोह हे दुःखाचं कारण आहे. आणि तो मोह आणि चिंता त्यालाही अजून कारण आहे. मूळ कारण ते नाहीये, पण मूळ कारण अजून दुसरंच आहे. पण दुःख जे होतं ते कशामुळं होतं? या मोहामुळं आणि चिंतेमुळं. चिंता ही दुःख देते. चिंता असेल तर दुःख आहे, चिंता नसेल तर दुःख नाहीये. आणि मोह नष्ट करणं, दुःख नष्ट करणं, चिंता नष्ट करणं, तसं एवढं ही आपल्या आवाक्यातलं काम नाही. आणि म्हणून देवाला शरण जावं लागतं. देवाला तुकोबा म्हणता, देवा पांडुरंगा, मी तुला जे शरण आलो ते कशा करता? दुःख, मोह आणि चिंता नासावया. दुःख, मोह नासावया, चिंता. मोह म्हणजे काय? मोह म्हणजे प्रेम, आसक्ती, चिकटा. काय? संसारामध्ये, संसारातल्या वस्तूविषयी, आपल्या परिवाराविषयी, आपल्या घरादाराविषयी, आपल्या नातेसंबंधीविषयी मनामध्ये एक जे आकर्षण असतं, ते आकर्षणाचं नाव काय आहे? मोह. त्याला काय म्हणतात? मोह. आणि परमार्थामध्ये हा मोह सोडावा लागतो. दुःख हा मोह देत असतो. मोह फार ताकद आहे या मोहामध्ये. सामान्य नका समजू या मोहाला. आपल्याला संसारामध्ये बांधून ठेवणारा आणि दुःख भोगायला लावणारा हा मोह आहे. मोह दुःख नष्ट करायचं असेल तर देवाला शरण जावं लागतं. पण देवाला शरणही न जाऊ देणारा हा मोहच आहे. मोहच आडवा येतो, देवाकडे जाऊ देत नाही, भगवत भक्ती करू देत नाही, साधना करू देत नाही. हा मोह नष्ट झाला पाहिजे. सामान्य नाही हा मोह. मोठे मोठे या मोहाने बांधून टाकले. मोठे मोठे अर्जुनासारखे. अर्जुन सामान्य, जेणे संग्रामी हर जिंकिला, निवात कवचाचा ठाव फेडिला, तो अर्जुन मोहे कवळेला क्षणा माझी. ज्या अर्जुनाने भगवान शंकराला युद्धामध्ये जिंकलं, ज्या अर्जुनाने निवात आणि कवच नावाचे राक्षस त्यांचा ठाव ठिकाणा नष्ट करून टाकला, पण तोच अर्जुन जो भगवान शंकरांना जिंकतो, त्या अर्जुनाला या मोहाने एका क्षणामध्ये बांधून टाकलं. क्षणामध्ये व्यापलं. तसा हा मोह दिसायला वरून वरून फार कोवळा दिसतोय, फार नाजूक आहे. मोह, स्नेह, प्रेम हे सगळे थोड्या थोड्या अंतराने एकच अर्थाचे सगळे शब्द आहेत. म्हणायचं प्रेम, म्हणायचं स्नेह, पण ते फार हे कोवळं वाटतं वरून वरून. पण हे कोवळं नाही, मोह कवळा नाही, फार कठीण आहे. कधी कळतो याचा कठीणपणा? ज्या वेळेला आपण हा मोह नष्ट करायला जातो त्यावेळेला फार दुःख देतो हा मोह. अर्जुनाची काय स्थिती झाली होती? तोच अर्जुन ज्या वेळेला महाभारती युद्धाच्या वेळी युद्धामध्ये गेला आणि समोर पाहिले कोणाबरोबर युद्ध करायचंय, समोर कोण दिसलं? सगळे आपलेच आहे पुढं. तर भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेशांच महीक्षिताम् वाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरुनीति तत्रा पश्यत स्तान् पार्थ पितॄनत पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सख्यूंस्तथा. भीष्म, पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, मामा, आपले बंधू, हे आपला सगळा परिवार आहे.
तोच अर्जुन महाराज तिथं लगेच अतिशय करुणेनं व्याप्त झाला. त्याविषयीचा मोह अंतःकरणामध्ये निर्माण झाला. आणि ज्या अर्जुनाने भगवान शंकराला जिंकलं त्या अर्जुनाच्या हातातून ते गांडीव धनुष्यच खाली पडलं. ते धनुष्य हातामध्ये धरायची ताकद नाही राहिली हातात. गांडीवम संसते हस्तात त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमति वच मे मन. काही समजणार. अशी अर्जुनाची स्थिती झाली. मोह सामान्य नाही. आणि हा मोह नष्ट करण्याकरता देवा मी तुला शरण आलोय. मोह नष्ट करण्याकरता. मोह वरून वरून कवळा दिसतो, आतून कवळा नाही मोह. जैसे भ्रमर भेदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे पवी कळिके माझी सापडे कोवळे. ते तर उत्तीर्ण होईल प्राणे पवी कमळदळ चिरुणीने. या मोहाचं स्वरूप स्पष्ट करण्याकरता ज्ञानोबांनी ओव्या लिहिलेल्या द्या. कसा आहे मोह? जैसे भ्रमर भेदी. त्या भ्रमराचं उदाहरण दिलंय. तो भ्रमर आहे. त्या भ्रमराच्या ठिकाणी एवढी देवानी शक्ती दिलेली आहे की वाळलेली कसलीही लाकडं तो फोडतो. जैसा भ्रमर भेदी कोडे. कोडे म्हणजे कौतुकानी. भलतैसे कोरडे काष्ट भेदी. कसलेही वाटेल तसले कोरडे लाकडं सुद्धा तो काय करतो? फोडतो. पण तोच भुंगा ज्या वेळेला गंध सेवन करण्याकरता एखाद्या कमळाच्या फुलामध्ये बसतो आणि तो पराग सेवन करण्यामध्ये एवढा रंगून जातो, एवढा रंगून जातो, एवढा रंगून जातो की माणसं जशी विषयात रंगतात तसा. आणि मग त्याला कधी दिवस मावळला हेही लक्षात येत नाही. कधी सूर्य अस्ताला गेला हेही लक्षात येत नाही. आणि ते फूल कमळ हे सूर्यविकाशिनी असतं. त्याला भुंग्याचं काहीच घेणं देणं नाही. ते सूर्य अस्ताला गेला की ते मिटतं. आणि मग कमळ मिटल्यावर याच्या लक्षात येतं की मग अरे बापरे हे कमळ तर मिटलं, आता कसं करायचं. त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे की त्या कमळाला फाडून कमळाला तोडून तो बाहेर निघून जाऊ शकतो. पण नाही तोडीत. का नाही तोडीत? त्याच्या अंतःकरणामध्ये त्या फुलाविषयीच काय असतं? प्रेम असतं. प्रेम, आसक्ती असते, मोह असतो, मोह स्नेह असतो. लाकडं फोडणारा भुंगा, पण हे कमळ फोडावं त्याच्या मनामध्ये सुद्धा येत नाही. मग रात्री जलक्रीडा करण्याकरता काही त्या उपवनातले हत्ती त्या सरोवरामध्ये येतात, जलक्रीडा करतात. त्याला ते नेमकं तेच फुल दिसतं, त्याला ते तोडतो, दाढे खाली घालतो, रगडतो आणि त्या फुलाबरोबर त्यामधल्या भुंग्याचा एका होऊन जातो, व्यांदा होऊन जातो. प्राणाला मुकावं लागलं. कशामुळं? मोह. मोह असा आहे. मोह फार कठीण आहे. मोह, मोहामुळं आपल्याला संसार सुटत नाही. देवाकडे देवाला साधना करत नाही आपण मोहामुळं. कसं होईल आपलं, काय होईल याची भीती वाटते, पण सुटत नाही. न सुटे संसार भय वाटे परी. का सुटत नाही? मोह. मोह. मोहाने आपण त्याला धरून ठेवलंय. त्याने नाही आपल्याला धरलेलं. संसार आपल्याला नाही धरीत, आपण त्याला धरतो. जसं ते गुळ असतो. गुळ पावसाळ्यामध्ये गुळाला पाणी सुटतं. पाहिलं ना? पाणी सुटलेला गुळ आणि त्याला मुंगळे लागतात. नेमका पोळा जवळ आलेला असतो. पावसाळ्यात असतो पोळा. पोळ्याला ती पुरणपोळी करायची असते म्हणून ती गुळ लागतो. पुरणपोळणा करता म्हणून ती बाई गुळ आणायला जाते घरात. गुळ घेतला तर त्याला सगळे मुंगळेच. आता ती गुळ काय घरात मुंगळ्या करता आणून ठेवलेला नसतो. ते कोणाकरता आणलेला असतो? माणसाकरता आणलेला असतो ना. त्याला मुंगळे लागले. आता पुरण करायचंय, गुळवणी करायचंय,
तर गुळाला पाहिजे, तर मुंगळे मग ती मुंगळे काढायचा प्रयत्न करते. मग जे काही वर असतात असं झटकलं की ते निघून जातात, काही निघतच नाही, चिटकून बसले असतात. कशाला? गुळाला, निघतच नाही. त्यांनी तोंड मध्ये खूप असलेले असतात. कशात? गुळात. मग त्यांना काढण्याकरता ती बाई अशी हाताने झटकीते, तरी निघत नाही. मग तोंडानं फुकीते, फू 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 करून, तरी ते सोडितच नाही गुळाला. शेवटी तिला गुळ ते मुंगळा तर काढणं गरजेचंच आहे. मग त्या मुंगळ्याला काढण्याकरता त्याला मुंगळ्याला धरते. आता मुंगळ्याला धरते म्हणजे त्याला कुठं धरावं लागेल? त्याला ती मुंगळ्याची काय देवानं एक निर्मिती केली, कशी केली काय माहिती. ते ट्रॅक्टरला कसं पुढचं तोंड वेगळं मागची ट्रॉली वेगळी असते, तसं मुंगळ्याचं पुढचं तोंड वेगळं मागची ट्रॉली वेगळीच असते, आणि मध्ये फक्त एक अशी दांडी असते. आता मुंगळ्याला धरायचं म्हणजे तोंड तर त्यांनी त्या गुळात खुसून घेतलंय. धरायचं म्हणजे कुठं? मागच्या बाजूला. आणि मागच्या बाजूला धरून मग ती बाई वडते मुंगळ्याला, तरी ती गुळ काही सोडितच नाही. मग वडते जोरात. जोरात वडल्यानंतर ती मधून तुटतो, ट्रायली तुटून जाते मधून, पण गुळाला धरलेलं नाही सोडित. तसं महाराज या मोहाने आपण संसाराला एवढं धरून ठेवलेलं आहे, एवढं धरून ठेवलेलं आहे. काळ येतो आणि आपल्याला वडायचा प्रयत्न करतो, तरी आपण सोडायला तयार नाही. आणि काय असते? नुसती एक कोप. सोडितच नाही. असा हा मोह आहे. मोह आपण धरलाय त्याला, संसार नाही आपल्याला धरीत. स्वामी समर्थांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. स्वामी समर्थ एका अशा गावात गेले. आता साधू आल्यानंतर सगळे भाविक गोळा होतात, तसं एक सगळी गोळा झाली. एक असा व्यक्ती आला आणि ती पायालाच लागला, स्वामीचे पायच झाले, मला या संसारातून काढा, संसाराने खूपच त्रस्त झालो, असं झालं तसं झालं, मला सोडवा आणि मला सोडवा आणि मला सोडवा, सोडवा मला या संसारातून. ती म्हणे ठीक आहे सोडवतोच, चल माझ्या बरोबर, कुठेही घेऊन चला, मी यायला तयार आहे, फक्त मला सोडवा, संसारातून सोडवा. ठीक आहे चल बाबा माझ्या बरोबर. असं दूरही जास्त घेऊन गेले नाही. त्याला माहिती असतं याचं किती वैराग्य येते. सप्त्यात माळा घालणारे लोक असतात. तर त्याला असं थोडं गावाच्या बाहेर नेलं आणि रस्त्याने दोघं जात असताना एक असं एक बाजूला, रस्त्याच्या बाजूला एक लिंबाचं झाड होतं मोठं चांगलं, असं कवळीत बसलं असं. रस्त्याने चालता चालता काय एकदम पळत गेले त्या झाडाजवळ. स्वामी अशी जोरात मिठी मारली त्याला, मेलो मेलो, सोडवा सोडवा सोडवा. काय झालं व्हायला काय समजच ना. स्वामी आतापर्यंत माझ्याशी बोलत होते, व्यवस्थित चालत होते, आणि एकदम अचानक पळत गेले, झाडाला मिठी मारली, सोडवा सोडवा म्हणायला लागले, मेलो मेलो, वाचवा सोडवा, मेलो वाचवा सोडवा. काय समज ना त्याला. काही का असं जाऊ आपण पळत, तो पळत आला आणि त्यांनी स्वामींनी जी मिठी मारली होती ना, त्यांचे ते हात असे त्यांनी वडायचे बाजूला, असं थोडं त्यांना स्वामींना असं बाजूला वडायचं, आणि तरी ते सोडवा सोडवाच म्हणायचे स्वामी. आता स्वामी ब्रह्मचारी, ताकदपती संसारी, संसार करून 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 पार संसाराने त्याला पिळून घेतलेलं, त्याच्यात काय ताकद. आता स्वामींनी नुसतं असं केलं की पुन्हा ते अजून पुढे असलं की अजून मिठी मारायची त्यांनी, आणि पुन्हा म्हणायचं सोडवा सोडवा सोडवा, मेलो मेलो मेलो, असं 2-4 वेळेला झालं. त्यांनी असं थोडस मिठी सैल केली की असं मागं ओढायचं, आणि त्यांनी मागं ओढले पुन्हा जोरात असून त्यांनी असून त्याला त्याच्यासह त्याला मिठी मारायची झाडाला त्या. मग त्यानं नाद सोडून दिला, त्यांना सोडायचा. जवळ गेला, म्हटला स्वामी काय सोडवा, कुठून सोडवा, मला सोडवा, झाडापासून सोडवा. अहो तुम्हाला डोकं आहे का काही? झाडानं थोडं धरलं तुम्हाला, तुम्हीच झाडाला धरता म्हणता की सोडवा सोडवा सोडवा. तुम्ही सोडा ना, तुमचे हात मोकळे, तुम्ही मोकळेच आहे, झाडाने थोडं धरलं तुम्हाला. ती म्हणे मग मूर्खा, तुला एवढं कळतं मग ते नाही कळत. तुला काय संसाराने धरून ठेवलंय काय? तुला संसाराने नाही तुला धरलं, तू संसाराला धरून बसतो म्हणतो सोडवा मला सोडवा. काय सोडवा? तू सोड, तू मोकळाच आहेस.
काय बरोबर आहे ना, पण तरी सुटत नाही. सुटतं काय? आपणच जरी धरलेलं असलं, संसाराने आपल्याला धरलं नाही तरी ते सुटतं होय? संसार सुटतो? नाही सुटत. का नाही सुटत? नाही सुटत. असंच एक माणूस, बायकोची त्याची भांडणं झाली, नेहमीच व्हायची तशी. आणि मग भांडणं झाली का ते म्हणत, हे बघ तू जास्त असे सारखं माझ्या डोक्याला किर 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 लावू नको. मला जर राग आला ना, मी लिंबाजी बाबा होईन. लिंबाजी बाबा म्हणजे त्या गावाच्या त्या एका पंचकृषीमध्ये एक लिंबाजी बाबा एक साधू होते. ते लिंबाचा पाला खायचे आणि राहायचे, साधना करायचे. आणि मग हे भेव दाखवायचा, भीती दाखवायचा की तुझं आता जास्त काहीही केलं, तुझं माझं नाही ऐकलं तर मी काय होईन? लिंबाजी बाबा होईन, म्हणजे मी साधू होईन, मी निघून जाईन. भीती दाखवायचं मी निघून जाण्याची. ती गप्प बसायची बिचारी. आता ती लिंबाजी बाबा होईन म्हटलं की तिला वाटायचं कसं काय, नवरा निघून गेले, कसं काय होईन, कसं काय होईन. ती अशी झुरून गेली ना. ती कितीशी तिची मैत्रीण भेटली. ती म्हणे, अगं तू अशी कसं काय झाली? ती म्हणे, अगं ती असंच म्हणतात की मी लिंबाजी बाबा होईन. अगं एवढं काय म्हणे त्याचं, एवढं सोपं आहे लिंबाजी बाबा होणं? याला तर उठल्या उठल्या चहा वाचायला लागतो. हा कसं काय लिंबाजी बाबा होईन? तू हो म्हणावं लिंबाजी बाबा होतं का बघू म्हण, बघ तू. सहज एखादी दोघांचं असं तुम्ही झालं, ती म्हणलं, ए बघ मी लिंबाजी बाबा होईन. ती म्हणली लिंबाजी बाबा व्हायचं का? निघा म्हणे, निघा निघा घराच्या बाहेर निघा, जा लिंबाजी बाबा व्हा. आता निघा म्हणलं त्याला निघावं लागलं का? गेला झाला लिंबाजी बाबाजवळ. मग लिंबाजी बाबाजवळ गेल्याच्या नंतर मग लिंबाजी बाबा व्हायचं. मग लिंबाजी बाबा जसं राहतात तसं राहावं लागेल. ते जे खातात ते खावं लागेल, ते जे करतात ते करावं लागेल. लिंबाजी बाबाजवळ गेला, त्यांना सांगितलं मला पण आता लिंबाजी बाबा व्हायचंय. म्हणजे हो म्हणे, काय अडचण नाही. मग खायचं काय? हे लिंबाचा पाला, त्याचा रस करायचा, काढा करायचा त्याचा, आणि तो काढा घ्यायचा. चहा पिणारा माणूस जेवायला बसला तर चटणी लोणचं हे सगळं असल्याशिवाय जेवण जात नाही चवण्याचा. आणि त्याला नुसत्या लिंबाच्या पाल्यावर जमत माहिती का? सोपं आहे. बघू बघा बघा एखादी वस्तू एक दररोज नाही, फक्त एक दिवस राहून बघा लिंबाच्या पाल्यावर नुसतं. ते लिंबाचा एक पान जर तोंडात टाकलं ना, ते हातच जात नाही, तिथंच फिरत की बाहेर येतं. आणि त्याला काय तिथं काय, मग ते पाहिलं एक दिवस तसं काय तसंच राहिला, काय खाल्लंच नाही ते. पण दुसऱ्या दिवशी लिंबाचं पान टाकलं तोंडामध्ये, पण ते कुठंच गिळतंय. आपण मग नुसतं घर सोडलं म्हणून थोडाच लगेच देव आठवतो, किंवा लगेच थोडं मन लागत तर लगेच त्याला समाधी थोडी लागती, लगेच ज्ञानेश्वर मला थोडा होतो तो. गेला लिंबाजी बाबाजवळ राहायला, पण तिथं सगळं घरच आठवायला त्याला. ते घर, ते दारातल्या म्हशी, ते घरात खेळणारे ते लेकर, ते नातवंड, ते दिसायचे त्याला सगळे समोर. आता जावं कसं काय घरी? आता घरी जायला तर काही निमित्त पाहिजे, तसं तर जाता येत नाही आता. आणि त्याला तिथं तर कर्माना जायची तर इच्छा झाली घरी, पण जायचं कसं? कोणत्या तोंडाने मी आलो म्हणायचं? आता काय झालं, तो ज्या रानात तिथं त्याचा आश्रम होता का नाही, त्या साधूचा लिंबाजी बाबाचा, जिथं तो त्या आश्रमात जाऊन राहिला होता, त्या गायरानात तिथं काही असे गावातले गुरं चारायला आणले, तिथं यायचे नेहमीच. आणि मग त्या रानामध्ये ती जी गुरं होते ना येणारी, चरायला येणारी, त्या गुरामध्ये त्याच्या घरची गुरं यायची. मग त्या गुरांचा शोध घेतला, आणि नेमके संध्याकाळच्या वेळेला गुरं गावाकडे चालले की त्याच्या घरी जाणारी जी म्हैस आहे त्या म्हशीचं शिपूट धरलं, त्यानेच शिपूट धरलं आणि लोंबायला लागला माग. ती म्हैस लागली पळायला. मग आणि मग म्हैस आता कुठं पळणार आहे? जाऊन पळून पळून घरीच जाणार आहे ना ती. आता संध्याकाळी कुठं जातं जनावर? ती लागली पळायला जोरात. आणि मग हा म्हणायचा, आगा आग म्हशी मला कुठं नेशी, आगा आग म्हशी मला कुठं नेशी, आगा आग म्हशी मला कुठं नेशी. आता म्हैस कुठून येणार? घरीच घेऊन जाणार आहे ना. मग ती ओढत असताना सगळ्या म्हशीच्या लाता लागायच्या, दगड लागायचे, रक्तबंबाळ झाला तरी शिपूट नाही सोडलं. आणि कुठं जाऊन पडला? पुन्हा घरी जाऊन पडला. म्हणजे असा असतो मोह.
सोडायला लागलो तर सुटत नाही, पुन्हा म्हशीचं शिपूट धरून घरीच येतो. मोहाला सोडणं, मोहावर विजय मिळवणं, मोहाला नष्ट करणं एवढं सोपं नाही. मोठे मोठे गेले वाहात, मोठ्या मोठ्याला नेलं मोहानी वडीत. सामान्याची काय हे. तर अशा प्रकारचा हा जो मोह आहे आणि हा मोह दुःखाला कारण आहे. तुकोबाबाई म्हणतात हा मोह नष्ट करण्याकरता, दुःख नष्ट करण्याकरता, दुःख, मोह, चिंता. चिंता सामान्य नाही मला. चिंता एका सुभाषितकारांनी वर्णन केलेले या चिंतेचं. चिता चिंता समख्याता बिंदू मात्रेन विशेषता. निर्जीवम दहती चिता, सजीवम दहती चिंता. दोन शब्द आहेत, एक चिंता आणि चिता. चिता हा एक शब्द आहे आणि चिंता हा एक शब्द आहे. तर चिता कशाला म्हणतात? चिता शब्दाचा अर्थ काय आहे? चिता म्हणजे काय? म्हणजे एखादा मनुष्य मेला, मग त्या मेलेल्या माणसाला जे सरण रचलं जातं त्या सरणावर त्याला ठेवलं की मग ते पेटवलं की तो जो अग्नी असतो त्याचं नाव काय? चिता. मग ती चिता काय करते? मेलेल्या व्यक्तीला जाळते. पण त्याच चिता शब्दावर नुसता एक अनुस्वार दिला, टिंब दिलं फक्त एक, की मग ती चिंता शब्द होतो. आणि मग त्या चिंता शब्दाचा जो अर्थ आहे तो अर्थ म्हणजे तो अग्नी नाही. तो चिता म्हणजे अग्नीच, पण यज्ञातला अग्नी नाही. मेलेल्या माणसाला जाळण्याकरता जो अग्नी असतो त्याचं नाव चिता आहे. तो जाळतो, मेलेले शरीर जाळतो. पण चिंता ही अशी अग्नी आहे, अशी ज्वाला आहे की ती मेलेल्या माणसाला नाही जाळीत, जिवंत माणसाला जाळती. जिवंत माणसाला. चिंता ही सगळ्यालाच आहे. आणि ही सगळी चिंता, मोह, दुःख हे अशा सगळ्या गोष्टी नष्ट करण्याकरता तुकोबाबाई म्हणतात मी तुला काय झालो? शरण आलो. पांडुरंगा, कृपावंता, माया बापा, तूची अनाथाचा दाता, तूच अनाथाचा दाता आहेस. आणि म्हणून माझ्या ठिकाणी असलेलं दुःख, मोह, चिंता नासावया. आता तुझं शरण आलो तरी तावी. आता मी तुला शरण आलो तर तू मला आता काय कर, याच्यातून तू मला तारून ने. मला या भवसागरातून, या दुःखातून, या चिंतेपासून, या मोहापासून मला तारून घे. मला सोडव याच्यातून. कसं सोडवायचं याच्यातून? काय करायचं याच्याकरता, सोडवण्याकरता? तुकोबाबाई म्हणतात मला याच्यातून सोडवण्याकरता देवा तुम्ही फक्त एक करा. काय करा? संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसर न पडावा. हाची भाव माझी आजीवा, पुरवी देवा मनोरथ. संत संगती देई चरण सेवा. तुकोबाबाई म्हणतात की देवा मला संतांची संगती दे. चरण सेवा देई. संत संगती देई आणि चरण सेवा देई. संतांची संगती दे. संतांची संगती, हा संतांची संगती. संत कोणत्या संत आहेत? कोणत्या संतांची पाहिजे? कसले संत आहेत ते मला माहिती नाही. संत कोण आहेत? संत कुठं आहेत? संत काय करतात? संत कसे असतात? काय खातात? काय पितात? कसे राहतात? कुठं फिरतात? हे असलं मला काही माहित नाही.
कैवलिंग स्त्रीन गुणाने तान तितो भवती प्रभो किमाचार कथम चैतान स्त्रीन गुणानती वर्तते. ह्या गोष्टी मला माहिती नाहीये काही, पण तुला माहिती आहेत ना, तुला ज्ञात आहेत ना, तू सर्वज्ञ आहेस ना. तू कसा आहेस? सर्वज्ञ आहेस, तुला सगळं माहिती आहे, तुला सगळं कळतं. म्हणून संत कोण आहेत त्याची जाणीव मला जरी नसली तरी तुला आहे. मला जर संत कळाले तर मग तुला मागणी करायची काय गरज, मी त्यांच्याजवळ जाऊन राहीन. पण मला संत कळत नाहीत, कारण संत त्यांनाच कळतात की जे संत झालेले आहेत. संत करण्याकरता काय असावं लागतं? संत व्हावं लागतं. भक्त होण्याकरता भक्त व्हावं लागतं. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, तुका म्हणे अंगे व्हावे जे आपण, तेव्हाच महिमान येईल कळो. पण मला जरी कळत नसेल, मला जरी संतांचे लक्षण माहिती नाहीत, संत कोण आहेत हे मला जरी कळत नाही, तरी तुला हे सगळं कळत आहे. आणि म्हणून देवा पांडुरंगा मायबापा, मला याच्यातून तारा, आणि हे मला याच्यातून तारण्याकरता तुम्ही संतांची संगती मला द्या. संत संगती देई चरण सेवा, संत संगती देई. संगतीची मागणी तुकोबारायांनी या चरणातून देवाकडे केलेली आहे. संगती हा मनुष्याच्या जीवनातला फार महत्वाचा अशा प्रकारचा एक घटक आहे. मनुष्य संगतीमुळेच घडतो. मग जसा घडतो त्याच्या घडण्याला संगती ही कारण असते. चांगला घडला तरी संगतीच त्याला कारण आहे, आणि वाईट घडला तरी त्याला कोण कारण आहे? संगती कारण आहे. संगती, संगतीकडं दुर्लक्ष करून चालत नाही. संगतीमुळेच मनुष्याचा उद्धार होतो, आणि संगतीमुळेच मनुष्याचं पतन होतं. पतन उद्धार संघाचा महिमा. चांगलंही संगतीमुळेच होतं, आणि वाईटही कशामुळे होतं? संगतीमुळेच होतं. संगतीकडे दुर्लक्ष करून नाही चालत. या संगती करता तुकोबारायांनी एक उदाहरण दिलेलं आहे. कशाचं? हिऱ्याचं. हिरा आहे ना, हिरा. हिरा माहिती आहे ना? हिरा माहिती आहे ना? संध्याकाळच्या वेळेला लेझिम खेळत येतो घरी, तो नाही, तो हिरा वेगळा. हिरा म्हणजे एक तो रत्न आहे ना, तो हिरा नावाचं एक रत्न आहे. पण मग आता फार मूल्यवान असतो तो, त्याचं मूल्य फार असतं. आणि मग ज्या मूल्यवान वस्तू आहेत त्या मूल्यवान वस्तूचं मग नकली बी दुसरं तयार करत असतात लोक. जेवढ्या चांगल्या वस्तू असतात त्या चांगल्या वस्तूच्या नकली वस्तू बाजारात येतातच लोकांना फसवण्याकरता. पण मग हिरा जर घ्यायचा असेल तर हिऱ्याची पारख करता आली पाहिजे. मग हिरा कशाहून कळतो? हिऱ्याची पारख काय आहे? तुकोबाराय म्हणतात, हा हिरा खरा आहे का नकली आहे हे जर बघायचं असेल तर त्याला आयगणीवर ठेवा. आयगण म्हणजे घिसाड्याकडं लोखंडाचे अवजार ते जे घडवण्याकरता एक असा मोठा लाकूड असतं, आणि त्याच्यामध्ये खवलेली एक अशी लोखंडाची ही असते एक वस्तू, आणि त्याच्यावर ठेवून मग सगळे हत्यारं घडवले जातात. कितीतरी हत्यारं येतात, त्याला वेगवेगळे आकार तो देतो, ते वेगवेगळे आकार देऊन ते तिथून निघून जातात हत्यारं. पण ती आयरन तशीच असते, कायम तशीच. आयरनीमध्ये बदल नाही होत का? होतो बदल. आयरन तशीच असते. भली मोठी झाड असते अशी, ते लोखंड घातलेलं असतं त्या ह्याच्यात चुलीत, ते भाता असतो एक, त्या हवेनं ते कोळसा पेटवलेला असतो, आणि ती लाल झालं का मग त्या आयगणीवर ठेवतो. मग त्याची बायको घेते ती घन हातात,
दोन्ही हाताने जोरात असा टोला देतो त्याच्यावर, सन 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 असं ते लांबत जातं मग ते लोखंड. आणि त्याला जसा आकार पाहिजे तसा आकार देतो. त्याला काय कुराड करायची असली कुराड करतो, इळा करायचा असला इळा करतो, जे कोणतं काय काय कुदळ करायची असली कुदळ करतो, टिकाव करायचा असला टिकाव करतो, ज्याला ते काय करायचं ते करतो. पहिलेच पण कुठं करतो सगळं आयगणीवर. म्हणजे कितीतरी असे त्यांनी अवजार त्या आयगणीवर केलेले असतात, ते त्याला आकार दिलेले असतात, पण आयरन तशीच असते. तीच आयरन त्याच्या आजोबानं तीच वापरली, त्याच्या बापानं तीच वापरली, तीच वापरायला लागला. आता पुढे त्याचा मुलगा तीच आयरन वापरतो. आयगणीत बदलच होत नाही काही. तुकोबा म्हणतात अशा आयगणीवर हिरा ठेवायचा आणि त्या आयगणीवर ठेवून त्या हिऱ्यावर घणाने हाणायचं. घन म्हणजे पकवाज लावायची हातोडी नाही. असं एका हाताने मारतात ना त्याला हातोडी म्हणतात. एका हाताने मारता येत नाही, जड असते म्हणून 2 हात लावावे लागतात ना, असं उचलून मारावं लागतं, त्याला हातोडा म्हणतात. हातोडा जो असतो एका हाताने हाणता येत नाही, त्याला 2 हात लावावे लागतात. 2 हातांनी उचलून जो असा मारला जातो त्याला काय म्हणतात, उचलायचा आणि मारायचा, उचलायचा आणि मारायचा, त्याला काय म्हणतात, हातोडा. पण हातोड्यापेक्षा मोठा असतो घन, त्यालाही मारावंच लागतं, पण त्याला असं उचलून नाही मारता येत, असं उचलतच नाही देऊ. मग त्याला असं फिरवून मारावं लागतं, असं इतका मोठा तो घन. त्या घनाने मारायचं कशावर, हिऱ्यावर. खाली आयरन नाही, त्याच्यावर हिरा आहे आणि टोला मारायचा हिऱ्यावर. आणि जर तो खरा हिरा असेल तर तो आयरनीत घुसतो, फुटत नाही. आणि जर नकली असेल तर मग लगेच बुगा चुरा होऊन जातो त्याचा. हिरा ठेविता आयरणी वाचे माविता जो घनी, करणीचा होय चुरा तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. जो खरा आहे त्याला मोल प्राप्त होतं आणि जो करणीचा आहे त्याला चुरा होऊन जातो. हिऱ्याची पारख कशी करायची ती सांगितली. म्हणजे जो हिरा आयरणीवर ठेवून घनाने मारला तरी जो फुटत नाही, आयरणीत घुसतो नाही तर घनात घुसतो, एवढा कठीण असतो हिरा जर खरा असेल तर. पण तोच हिरा एवढा कठीण असला, लोखंडात घुसणारा हिरा, पण एका क्षणापुरता जरी नुसता ढेकणाच्या संगतीत आला. ढेकून म्हणजे काय, आपल्या घरात असताना ढेकणं बाजेला, पलंगाला, खट्याला, खांबाला वगैरे असे असतात. एक किडा एवढा एवढा दाबला की फुटून जातो, मरतो. पण त्याच्या संगतीमध्ये जर हिरा आला, एका क्षणात त्याचा चुरा होऊन जातो, घनाने हाणावं लागत नाही. खरा जरी हिरा असला तरी चुरा होऊन जातो. हा कोणाचा महिमा आहे, ढेकणाचा नाही, ढेकणाच्या संगतीचा. ढेकणाचा म्हणजे हिऱ्याचा चुरा करतो, हिऱ्याचाच चुरा. संगतीला सामान्य नका समजू, संगती सामान्य नाही. अशा ढेकणाच्या संगतीत जायचा प्रयत्न नका करू. चांगलं संगतीमुळेच होतं आणि वाईट हे संगतीमुळेच होतं. म्हणून संगती चांगल्याची करावी. म्हणून तुकोबांनी संगती कोणाची मागितली, संतांची. दुर्जनाची संगती नको. दुस्संग सर्वथैव त्याज्य हा नारद महर्षी लिहितात. दुस्संग, वाईट संग हा सर्व प्रकाराने त्यागायला पाहिजे. सर्व प्रकाराने त्यागावा वाईट संग. वाईट संग चांगला नाही. एकाच उदाहरणामध्ये दोन्ही सांगतो तुम्हाला. संगतीमुळे मनुष्य कसा घडतो. अजामेळाचं उदाहरण सांगतो. अजामेळ ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला, सदाचारी ब्राह्मण, वेदपाठी ब्राह्मण. तिन्ही वेळेला त्रिकाल संध्या करणारा ब्राह्मण. सगळं व्यवस्थित, विद्वान. सगळीकडे त्याची कीर्ती, त्याच्या गुणाची, त्याच्या विद्वत्तेची, त्याच्या ज्ञानाची, सगळीकडे कीर्ती त्याची. तोच अजामेळ एके दिवशी भगवंताची पूजा करण्याकरता म्हणून, फुलं आणण्याकरता म्हणून बागेत गेला.
कुठे गेला? बागेत गेला. फुलं घेतले आणि फुलं घेऊन घरी येण्याकरता निघाला. पण दररोजच्या रस्त्याने नाही आला, थोडा रस्ता बदलला. काय रस्ता बदलला? पण तो चुकीच्या रस्त्याने गेला. रस्ता बदली ना का, पण चुकीचा नाही धरावा. रस्ता धरला त्यांनी दुसरा, पण कोणता धरला? चुकीचा रस्ता धरला. त्या चुकीच्या रस्त्याने गेला, पण ती रस्ता त्याला दुसरीकडेच घेऊन गेला. अशा ठिकाणी तो गेला की समोर पाहिलं त्यांनी एक दृश्य. रस्त्यावरच एक वेश्या आहे. थोडंही अंगावर वस्त्र नाही, यत्किंचितही अंगावर वस्त्र नाही, नग्न आहे. एक तिच्या ठिकाणी आसक्त झालेला एक पुरुष आहे, तोही नग्न आहे. आणि दोघांचा पशुधर्म रस्त्यावरच चालू आहे. त्याने ते पाहिलं. अरे 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 अरे, डोळे झाकून घेतले. काय जे पाहुणे ते पाहायला भेटलं म्हणजे सगळ्या सगळ्या. तो तिथून परत फिरला, पुन्हा पहिल्या जागेवर आला, तिथून पुन्हा घरी गेला. घरी गेल्यानंतर पूजेला बसला, पूजा करायला लागला. पूजेत काय मन लागेना, ते रस्त्यात जे दृश्य पाहिलं तेच त्याला दृश्य समोर दिसायचं. अरे अरे, पूजेत वाईट वाटायला लागलं त्याला. पूजेत भगवंताचं चिंतन होईना, भगवंताच्या पूजेमध्ये मन लागेना, तेच दिसायचं. ते कसे बोलत होते, ते कशी क्रिया करत होते, तेच त्याला ते समोर दिसायचं. तेच दिसल्यामुळं, त्याचं चिंतन केल्यामुळं, हळूहळू त्या चिंतनानं त्याचं ध्यान केल्यामुळं त्याला तिच्या ठिकाणी आवड निर्माण झाली. तसं कारण ज्याचं चिंतन मनुष्य करतो त्याच्या ठिकाणची आवड होत असते निर्माण. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते. पुरुषांनी त्याचं ध्यान केलं, त्याच्या ठिकाणी संगः जायते, तेषु संगः जायते, त्याच्या ठिकाणी आसक्ती निर्माण होते. आणि आसक्ती निर्माण झाली, संगात संजायते कामः, की त्याची इच्छा निर्माण होती. कामात क्रोधोभी जायते, काम निर्माण झाला, इच्छा निर्माण झाली की त्या वस्तूच्या प्राप्तीकरता प्रयत्न करतो. ती वस्तू नाही मिळाली की मग क्रोध येतो, आणि क्रोध आला की सगळा विनाशच आहे. मग क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृतिभ्रंशः, आणि स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः, बुद्धिनाशात प्रणश्यती. हा क्रमच आहे, परंपराच आहे. त्यामुळे विषयाचं चिंतन सुद्धा करू नये. विषयाचं चिंतन सुद्धा कसं घातक आहे. आणि किती वेळाचा संघ घडला होता फक्त तो? एका मिनिटाचं, काही सेकंदाचं. पण तेवढा संघाने त्याला चिंतन करायला लावलं, आणि त्याचं एवढं पतन झालं. नंतर त्याचं कशातच मन लागेना. त्यांनी ते घर सोडलं, वेद सोडून दिले, वेद बांधून दिले पाण्यात टाकून, धर्मपत्नीला सोडून दिलं, मुलं सोडून दिले, सगळा लोक विचार सगळा सोडून दिला, लोकलज्जा सोडून दिली, आणि गावाच्या बाहेर त्या वेश्येच्या घरी जाऊन राहिला. त्याच्यापासून वेश्येला कितीतरी मुलं झाले. वेदपाठी असलेला ब्राह्मण, सदाचारी असलेला ब्राह्मण, महान भगवत भक्त असलेला ब्राह्मण, एवढं त्याचं जे पतन झालंय कशामुळं झालं? केवळ संघामुळं. आणि किती वेळ संघ घडला त्यांचा? संघ म्हणजे संगती. काही क्षणापुरती संगती घडली, त्या क्षणापुरत्या त्या संगतीनं त्याचं एवढं पतन केलं. पण त्याच आजामेळाचा उद्धार संघामुळेच झाला. तोही कसा झाला? एके दिवशी वैध झालेलं होतं. त्या वेश्येला त्याच्यापासून गर्भ राहिला होता, शेवटचाच होता ती. आणि ती गरोदर असताना नारदांचं एके दिवशी तिथं आगमन झालं. कसं झालं, काय पूर्वजन्माचं पुण्य, काय काय योगायोग, काय सांगता येत नाही. नारद असतील किंवा कोणते महात्मे असतील, ते महात्मे तिथं आले, तिथं राहिले एक दिवस मुक्कामी. पण नंतर त्यांना कळलं किंवा ही वेश्या आहे, इथं आपलं राहणं काही योग्य नाही, म्हणून ते निघाले. पण मग तिथं राहिल्यानंतर त्यांनी चौकशी करून घेतली होती की हे काय आहे, हे कसं आहे, काय, हे कोण आहे, मग आमकाम काय. मग ती वेश्या होती, थोडी भाविक होती.
तिनं सांगितलं, महाराज मी गरोदर आहे, मला आता मूल होईल, मला काय होईल, मुलगा होईल का मुलगी होईल? आता त्या अंतर्ज्ञानी तिने सांगितलं मुलगा होईल, काय नाव ठेव? आता ते महात्मे होते, साधू होते, तिने सांगितलं, हे बघ तुझ्या मुलाचं नाव काय ठेव? नारायण ठेव, नारायण ठेव. ठेवलं नारायण नाव. गेले महात्मे निघून. नारायण जन्माला आला, म्हणजे मुलगा जन्माला आला. मुलाचं नाव काय ठेवलं? त्या वेश्येनं सांगितलं, हे बघा मला ते साधूने सांगितलं याचं नाव काय ठेवायचंय? नारायण. नारायण नारायण त्याला काही अडचण नव्हती, नावाची थोडी अडचण आहे काही. अजय मिळाला, नारायण नाव ठेवलं. आता शेंडी पळवत होती सगळ्यात लहान, मग त्यात जीव जातोच माणसाचा. नारायण जेवला का? नारायण उठला का? नारायण झोपला का? नारायण काय करतो? नारायण आला का? नारायण गेला का? नारायण खेळतो का? नारायणाची आंघोळ झाली का? प्रत्येक वेळेला नारायणच. ते नारायणाचं चिंतन घडलं सगळं, पण नारायण नावाचं. आणि त्याचं शेवट जवळ आला. आयुष्यभर त्यांनी पाप केलं वेश्येबरोबर, आणि म्हणून त्याला नेण्याकरता यमदूत आले. यमदूत आले, टाकला फासन, ओढा लागले, चल निघ बाहेर चल. तू घाबरलं, ते सगळेच घाबरतात त्यावेळेला. आता टरटर करते, ती वेळ नाही आली म्हणून. जवळे तवळे जंबुक कवी गर्जना, जव त्या पंचानना देखील नाही बाप. आपण तोच आपली टरटर चालू असते जोपर्यंत आपण काळ बघितला नाही तोपर्यंत. काळ ज्या वेळेला समोर दिसतो त्यावेळेला सगळी बुबडी वळून जाते. तत मम मम पप होत. मग घाबरून गेलं ते. चल बाहेर नेक असं ओढलं, पण ती ओढता ओढता ते नारायण नारायण करत होतं. नारायण म्हणून मोठ्या नारायणलं ते. नारायण म्हणून ओरडल्यानंतर आता नारायण तर एकच आहे जगात. जगाच्या आदिकालापासून लोकच पुन्हा नारायण नाव ठेवायला लागले, त्याचं नाव देवाचं नाव म्हणून. पण मुख्य नारायण कोण आहे? एकच आहे. नारायणाचे जे दूत, भगवान विष्णूचे दूत तिथं आले, त्या यमदूताचं निवारण केलं. आणि त्या यमदूताच्या तावडीतून त्या आजामेळाला काय केलं? सोडवलं. म्हणजे आजामेळाला अंतकाळाच्या वेळी यमदूत घेऊन जात असताना, यमपुरीला घेऊन जात असताना विष्णुदूतांनी येऊन त्या यमदूताच्या तावडीतून जे सोडलं, याला कारण काय? काय कारण? फक्त त्या साधूची एक रात्रभर झालेली संगती, आणि त्या संगतीमुळं ते ठेवलेलं, त्या पोराला ठेवलेलं ते नाम. संघाचा एवढा महिमा असतो, संघाचा महिमा. यमदूताच्या हातातून सोडलं त्या संघामुळं. संतांची संगती एवढी कामाची आहे. संत संगती काय देऊन जाईल कोणत्या वेळेला काय सांगता येत नाही. संगतीमुळं पतन आहे आणि संगतीमुळं उद्धार आहे. म्हणून चांगली संगत करावी, चांगली संगत करावी. म्हणून तो गोबाबाई म्हणतात, देवा मला संगती कोणाची दे? संतांची दे. संत संगती दे चरण सेवा, जेणे हा तुझा विसर न पडावा. हाची भाव माझ्या जीवा, पुरवी देवा मनोरथ. राहिलेल्या अभंगाचं चिंतन उद्या करूयात. पुंडली कवरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. की जय. सद्गुरुदेव महाराज की जय.